यानंतरची बातमी धाराशिव मधली आहे। धाराशिवमध्ये पारधी समाजाच्या 2 गटांमध्ये हाणामारी झाली आणि या हाणामारीमध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय। शेतात पाणी देण्यावरून हा वाद झाल्याची माहिती मिळतेय। वाशी तालुक्यातल्या बावी पिढीजवळची ही घटना आहे। 10 आरोपींना संशयित म्हणून पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलंय। याचाच आढावा आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी घेतला, आपण पाहूया। धाराशिव जिल्ह्यातील बावी पारधी पिढी येथे काल 2 गटांमध्ये झालेल्या वादातून 3 जणांचा मृत्यू झाला। ते एक जण जो आहे गंभीर जखमी झालेला आहे। आपण बावी गावामध्ये आलेलो आहोत। घटनास्थळ हे तेच घटनास्थळ आहे ज्या ठिकाणी हा सगळा वाद झालेला आहे। आपण दृश्यांमध्ये जे स्टार्टर पाहतोय हे जे आहे ते एका विहिरीवरती बसवलेलं आहे आणि अशाच प्रकारचे या ठिकाणी 2 कुटुंबांनी 2 स्टार्टर बसवलेले आहेत। आदिवासी समाजामधील जी काही 2 घरं आहेत या परिसरामध्ये आहेत आणि त्यांचीच ही सर्व शेती जी आपण दृश्यांमध्ये पाहतोय ती आहे। पावट्याचं पीक असेल, बाजूलाच गव्हाचं पीक देखील इथे असलेलं पाहायला मिळतं आणि यालाच पाणी देण्याच्या वादातून कुठेतरी हा जो वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे। बाजूलाच जर आपण या ठिकाणी आता समोर दृश्यांमध्ये पाहतोय की या ठिकाणी एक विहीर आहे आणि विहिरीचं पाणी देण्यावरून हा वाद झालेला आहे। एकंदरीतच जर पाहिलं तर रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात जवळपास 1 तास इथे जो काही गोंधळ आहे तो सुरू असल्याचं इथले जे काही स्थानिक आहेत ते कुठेतरी सांगताना पाहायला मिळतात। यातून आता येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। तर सोबतच 10 संशयितांना देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे। पुढील तपास जो आहे तो येरमाळा पोलीस करताना कुठेतरी पाहायला मिळतात। ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, बावी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।